यानंतर आता एक संतापजनक बातमी समोर येते जळगावमधून। जळगावच्या जामनेरमध्ये 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे। देऊळगाव कापूसवाडी रोडवरच्या जंगलामध्ये या महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला। दरम्यान 2 तरुणांनी महिलेवर अत्याचार केल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। तरुणांसोबत असलेल्या इतरांनी अत्याचाराचे व्हिडिओ काढून ते व्हायरल केल्याची सुद्धा माहिती आहे। पीडित महिला जंगलात तिच्या ओळखीच्या तरुणासोबत गेली होती। फतेपूर पोलीस ठाण्यामध्ये 15 जणांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आणि आतापर्यंत 14 आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। आता जाऊयात नाशिकमध्ये। नाशिक विभागीय कार्यालयातील बैठकीत आज दूषित पाण्याच्या प्रश्नावरून मोठा गोंधळ पाहायला मिळाला। अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे आणि भाजप नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यामध्ये शिवीगाळ झाली आहे। महापालिका निवडणुकीपासून सुरू असलेलं शहाणे आणि बडगुजर यांच्यातलं राजकीय वैर पुन्हा एकदा उफाळून आलंय। आणि सभापतीच्या प्रोटोकॉलनुसार सभापती खुर्चीवर उठत नसतात, म्हणून मी एक मित्राच्या नात्याने सभापतींना मी सांगितलं का सभापती महोदय तुम्ही खुर्चीवरच बसून ते जे काही ताई सांगतायत किंवा जे काही बाटल्या आहेत ते तिथून घ्या। अतिरेक्यावरून असणारा हा बडगुजर याने मला आईवरून तिथे शिवी दिली असताना मी त्यांना विचारलं तू का शिवी दिली, परंतु आमच्या शाब्दिक बरंच तिथे काही वाद झाले। सभागृहात सुद्धा तिथं माझ्या काही आया असतील, माझ्या बहिणी आहेत, सभागृह आहे, त्या सभागृहात असा प्रकार चुकीचा होता। मी देखील स्वतः उठून पूर्ण सभागृहाची मी दिलगिरी व्यक्त केली